बॉक्सच्या चाव्या, कपाटाची चावी, माझ्या पोट्यावरील पेटीच्या चाव्या, अशा चाव्या त्यांनी काढून घेतल्या का गाळ झाल्या हे माहीत नाही. त्यांनी माझं सगळी झडती मला नागवं केलं होतं. मारून मारून मला कोरडा घसा पडला, माझी जीभ टाळायला लागत होती. मी पाणी मागितलं असता त्यातील कायकड्याच्या 3 मुलाने माझ्या तोंडावर लघुशंका केली आणि 2 मुलांनी माझ्या कानामध्ये रानटी संभोग केला. हे अशा घटनेमुळे कोण माणूस वाचल, कोण जिवंत राहील? पण मी मुलांबाळासाठी आजपर्यंत जिवंत आहे. आताही माझा वाईट वाईट विचार येतात इथून गेल्यानंतर आत्महत्या करावी म्हणून. असा अपमान कुणी सहन करणार नाही. मी कोणालाही आतापर्यंत सांगितलं नाही, नातेवाईकालाही सांगितलं नाही, मुलाबाळांनाही अपमान होईल म्हणून मी सांगितलेलं नाही. असा प्रकार घडलाय तुमच्यासोबत. रडू नका, शांत राहा. राज्याचे गृहमंत्री, मुख्यमंत्री तुमच्या पाठीशी आहेत, कारण तुम्ही देशसेवा केलेली आहे. बीड जिल्ह्यामध्ये आतापर्यंत सेवा चांगली केली आहे. मुख्यमंत्र्यांना काय मागणी असेल तुमची? एकंदरीत पाहिले तर राज्याचे गृहमंत्री चांगले आहेत, काय मागणी असेल त्यांच्याकडे? आरोपीच्या मोबाईलचे कॉल डिटेल्स घेऊन तपासी अंमलदारानं तपास करावा आणि खरी परिस्थिती काय आहे ती समोर आणावी. मला न्याय मिळो न मिळो, कारण मला आजपर्यंत न्याय आमच्या DG साहेबांनी दिलेला आहे. शेवटी मी